नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे स्टाफ नर्स भरती. जो डी-एच-एस, डी-एम-ए-आरची जी स्टाफ नर्सची भरती असते, त्या स्टाफ नर्सच्या भरतीमध्ये खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडलेला असतो, जे स्टाफ नर्सची आता येणाऱ्या लवकरच आता डी-एच-एस, डी-एम-ए-आरची भरती येणार आहे आणि त्या भरतीचे खूप आपले विद्यार्थी तयारी करत आहेत. तर त्यांना प्रश्न निर्माण होत आहे, की सर डी-एच-एस, डी-एम-ए-आरची एक्झाम 2026 मध्ये येणार आहे. कधी ना कधी येणार आहे. त्याची एक्झॅक्ट डेट किंवा ॲक्युरेट डेट ती काही आपल्याला माहिती नाही, पण यावर्षी नक्की येईल. हे तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे. तर आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये आहे ते फक्त तयारी करणं. तर तयारी करताना विद्यार्थ्यांना नेहमी एक प्रश्न निर्माण होतो, की सर काय वाचायचं आहे? काय पात्रता आहे? काय अभ्यासक्रम राहील डी-एच-एस, डी-एम-ए-आरला? कारण की बघा आता पुस्तकं खूप सारे अवेलेबल आहे मार्केटमध्ये. खूप सारे नोट्स अवेलेबल आहे, खूप सारे क्लासेस अवेलेबल आहे. पण तुम्ही क्लासेस करत आहात, नोट्स रीड करत आहात किंवा सेल्फ स्टडी करत असणार. पण काय फायदा जर तुम्ही सिलेबसच्या व्यतिरिक्त अभ्यास केला, म्हणजे तुम्ही एक्झामला जाणार आणि एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला सिलेबसच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही जे वाचलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जर भलते प्रश्न आले तर त्याचे उत्तर तुम्हाला देता येणार नाही. त्यामुळे नेहमी अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक एक्झामच्या साठी एक पर्टिक्युलर सिलेबस दिलेला असतो. त्या सिलेबसनुसार आपल्याला काय करायचं असतो, स्टडी करायचा असतो. तर स्टडी आपला योग्य मार्गाने होत आहे, ते आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे काय करा तुम्ही, जो तुमचा सिलेबस आहे, तो सिलेबस रीड करताना आधी तुमच्या सब्जेक्टचा मतलब तुमच्या एक्झामचा अभ्यास करताना आधी तुम्ही काय करत जा, सिलेबस व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करा. सगळ्यात आधी डी-एच-एस म्हणजेच काय, आरोग्य सेवा विभागाची डी-एच-एस मार्फत होणारी भरती स्टाफ नर्ससाठी काय पात्रता असते? कोण-कोण इलिजिबल असतं? पात्रता म्हणजेच काय? कोण-कोण इलिजिबल आहे? तर सगळ्यात आधी आपण पात्रता बघून घेऊया. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय लागते डी-एच-एस साठी? तर सगळ्यात आधी तुमचं बी-एससी नर्सिंग झालं असेल, बी-एससी नर्सिंग झालं असेल किंवा पोस्ट बेसिक बी-एससी नर्सिंग झालं असेल, ज्याला आपण बी-एससी नर्सिंग म्हणत असतो किंवा जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, ज्याला आपण काय म्हणतो, जी-एन-एम असं म्हणत असतो, जो की डिप्लोमा कोर्स आहे. हे शिक्षण तुमचं झालेलं आवश्यक आहे. तर आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, की ए-एन-एम वाले, एम-एस-सी नर्सिंग वाले इलिजिबल आहेत का डी-एच-एस साठी? तर ए-एन-एम वाले इलिजिबल नाही, एम-एस-सी नर्सिंग वाले इलिजिबल आहेत. ठीक आहे. नंतर रजिस्ट्रेशन प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे. नोंदणी म्हणजेच काय? रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन कुठलं? तर आपल्या राज्याची काउन्सिल. आपल्या राज्याची नर्सिंग काउन्सिल कोणती आहे? तर एम-एन-सी. एम-एन-सीचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. नंतर तुमची वयोमर्यादा साधारणतः 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष या ठिकाणी राखील प्रवर्गासाठी ही वयोमर्यादेत शिथिलता दिली जात असते. म्हणजेच तुमचं जर रिझर्व्ह कॅटेगरीमधनं तुम्ही असाल, तर तुम्हाला एक साधारणतः 5 वर्षापर्यंतचं काय दिलं जात असतं? रिझर्व्हेशन हे दिलं जात असतं. ठीक आहे. जर आपण अभ्यासक्रम बघायला गेलो, तर अभ्यासक्रम एकूण 5 सेक्शनमध्ये विभागला गेलेला आहे. किती सेक्शनमध्ये विभागला गेलेला आहे अभ्यासक्रम? 5 सेक्शनमध्ये विभागला गेलेला आहे. तर कुठकुठले ते 5 सेक्शन आहेत? तर बघा, सगळ्यात पहिला नंबरला येतो तो म्हणजे इंग्लिश. सगळ्यात पहिला नंबरला येतो तो आहे आपला इंग्लिश विषय. 2 नंबरला येतो, 2 नंबरला आपला आहे मराठी विषय. 3 नंबरला आहे आपला जनरल नॉलेज आणि 4 नंबरला आहे आपला लॉजिकल ॲबिलिटी आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपले एकूण 5 वेगवेगळे सेक्शन असतात. ते 5 सेक्शन मिळून आपली डी-एच-एसची परीक्षा ही कंडक्ट होत असते. कुठल्या पोस्टसाठी? तर स्टाफ नर्स ह्या पोस्टसाठी. पहिलं सेक्शन आपण बघून घेऊया, जे की आपलं इंग्लिशचे सेक्शन आहे. इंग्लिशच्या सेक्शनमध्ये सगळ्यात आधी ग्रामर येतं. ग्रामरमध्ये तुम्हाला सिनॉनिम्स म्हणजेच काय? समानार्थी शब्द. बरोबर. नंतर येतं ॲटोनिम्स. ॲटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द ज्यांना आपण म्हणत असतो. नंतर स्पेलिंग्स असतील, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्पेलिंग करेक्शन, रॉंग स्पेलिंग लिहिली आणि करेक्ट स्पेलिंग तुम्हाला विचारली जाईल. पंक्च्युएशन बरोबर आणि त्यानंतर टेन्सेस. व्होकॅब्युलरी या ठिकाणी तुम्हाला यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग एक्सप्रेशन. हे तुम्हाला राहील. फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स राहील. तुम्हाला एखादा सेंटेन्स दिलेच राहील. त्या सेंटेन्समध्ये एखादा वर्ड तुम्हाला फिल करून ते सेंटेन्स काय करायचं राहील, तुम्हाला कंप्लीट करायचं राहील. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न राहील इंग्लिशमध्ये. नंतर येतं सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. म्हणजेच काय, तुम्हाला
शब्द दिले राहतील आणि त्या वर्ड्सवरनं तुम्हाला काय करायचं राहील, सेंटेन्स मेकिंग करायचं राहील. एवढं काही अवघड नाही. मोजून जर इंग्लिश तुम्हाला स्टडी करायचं असेल तर 1 डे, एका दिवसामध्ये तुम्ही इंग्लिशचा पूर्ण अभ्यास करू शकतात. इंग्लिश खूप काही एवढं अवघड नसतं DHSच्या परीक्षेसाठी. त्यामुळे तुम्ही काय करा, जो सिलेबस आहे हा एवढाच सिलेबस बघा आणि हा एवढा सिलेबस ज्या पुस्तकामध्ये असेल तेच पुस्तक तुम्ही रेफर करा, जेणेकरून तुमचं काय होऊन जाईल, जेणेकरून तुमचं रिव्हिजन आणि प्रिपरेशन दोघंही अतिशय उत्तम पद्धतीनं होऊन जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा काय राहील, इंग्रजीचा सिलेबस राहील. आता पुढे आपण दुसऱ्या सेक्शनकडे जाऊया. दुसरं सेक्शन आहे आपलं, ते म्हणजे मराठी. मराठीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला मराठीचं व्याकरण विचारलं जाईल. त्यानंतर व्याकरणामध्ये तुम्हाला वाक्यरचना विचारलं जाईल, शब्दार्थ विचारला जाईल, शब्दप्रयोग विचारला जाईल, समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द. जसं आपण इंग्लिश ग्रामरमध्ये बघितलं, सेम त्याच पद्धतीचं काही प्रमाणावरती सेम त्याच पद्धतीचं तुम्हाला मराठी व्याकरण राहणार आहे. नंतर भाषा सौंदर्यामध्ये उपमा काय असते, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दग्रंथ इत्यादी तुम्हाला विचारले जातील. प्रसिद्ध पुस्तकं, त्यांचे लेखक आणि योग्य जोड्या लावा. हे जर बघायला गेलो, आता ज्यावेळेस आम्ही मागची DHS दिली होती, तर आय थिंक 2023-24ची DHS होती. तर त्या DHS मध्ये एक ह्या पद्धतीचं पुस्तक व पुस्तकाच्या लेखकमध्ये विचारलं होता की एकता जीव आणि सदाशिव, एकता जीव आणि सदाशिव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर हा प्रश्न विचारला गेला होता. ज्या टायमाला हा प्रश्न माझ्या नजरेसमोर आला, माझ्या डोळ्यासमोर आला, तर माझ्या नजरेसमोर एकच नाव आलं, ते म्हणजे दादा कोंडकेंचा. कारण की दादा कोंडकेंचंच हे पुस्तक आहे, एकता जीव सदाशिव. आणि ज्या टायमाला दादा कोंडके त्यांच्या आयुष्यामध्ये एकटे पडले होते, ज्या टायमाला शेवटच्या त्यांचा वेळ चालत होता, काळ चालत होता, त्या टायमाला ते एकटे पडल्यामुळे त्यांनी हे पुस्तक पूर्ण लिहिलं होतं. आणि ह्याच पुस्तकावर आधारित त्यांचा चित्रपट पण आहे, एकता जीव सदाशिव. ठीक आहे. त्यामुळे मला याचं उत्तर माहित होतं की याचं उत्तर दादा कोंडके आहे. तर असे सिंपल कोणीही उत्तर देऊ शकतं, असे प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे. तर फार एवढं MPSC UPSC लेवलचं असेल असं नाही. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात, तर महाराष्ट्रामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला काही कॉमन गोष्टी आहेत, जनरल गोष्टी आहेत, जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ज्या लोकांचं मराठीवर प्रेम आहे ते अगदी सहजरित्या या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतात, हे प्रश्न सोडवू शकतात. नंतर येतं तिसरं सेक्शन असतं आपलं जनरल नॉलेज. आता बघा, जनरल नॉलेज सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की जनरल नॉलेज हा विषय काढला, सामान्य ज्ञान, की खूप संभ्रम निर्माण होत असतो आणि भीती निर्माण होत असते की खूप सारा वास्ट सिलेबस आपल्याला अभ्यास करायचा आहे, असं विद्यार्थ्यांना वाटत असतं. तर असं चुकीचा संभ्रम मनामध्ये ठेवू नका. एवढा काही वास्ट सिलेबस नसतो. तर बघा, काय काय विचारलं जाईल, करंट अफेअर महाराष्ट्राचा आणि इंडियाचा. नंतर इंडियन हिस्ट्री, सिविक्स विचारलं जाईल. इंडियन जिओग्राफी बेसिक विचारलं जाईल. इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल बेसिक विचारलं जाईल. जनरल सायन्स बद्दल विचारलं जाईल. स्पोर्ट आणि कल्चर बद्दल विचारलं जाईल. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2005. आता ज्यांना माहिती नसेल, RTI काय आहे, राईट टू इन्फॉर्मेशनला काय म्हटलं जात असतं, RTI. आता RTI काय आहे, तर हा माहितीचा अधिकार, याच्याबद्दल विचारलं जाईल. आता खूप महत्वाचा हा टॉपिक आहे आणि मोजून तुम्ही एका तासामध्ये हा टॉपिक समजू शकतात, अभ्यासू शकतात. नंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज या ठिकाणी तुम्हाला विचारलं जात असतं. ठीक आहे. तर हे होतं आपलं सेक्शन 3. पुढे आपण बघूया आपलं सेक्शन 4, ज्यामध्ये काय विचारलं जातं, लॉजिकल ॲबिलिटी विचारली जाते. काय विचारली जाते, लॉजिकल ॲबिलिटी, ज्यामध्ये तुमच्या ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, बेसिक अरिथमेटिक नॉलेज असेल. उदाहरणार्थ असे सिक्वेन्स विचारले जातील, 2 नंबरला राम आहे, 3 नंबरला श्याम आहे, तर 5 नंबरला फोन. तर असे बेसिक प्रश्न विचारले जातात. बेसिक अरिथमेटिक नॉलेजमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमेरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स असं विचारलं जातात. हे तुम्ही फ्रीचे लेक्चर भरपूर असतात यूट्यूबवरती, ते बघून तुम्ही मोजून फक्त 2 दिवसामध्ये, अवघ्या 2 दिवसामध्ये तुम्ही हे कव्हर करू शकता.
नंतर जनरल सायन्स ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विचारली जाईल. आता या ठिकाणी जनरल सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स पण असतो जनरल सायन्समध्ये. आता या ठिकाणी जनरल सायन्स म्हटलं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स म्हटलं की खूप भीती निर्माण होते. 11वी-12वीचं पूर्ण वाचावं लागेल. आता बघा, ज्यांचं बीएससी नर्सिंग झालं असेल, तर बीएससी नर्सिंग हे 12th सायन्स नंतरच असतं. आणि 12th सायन्स पर्यंतचं शिक्षण जर तुम्ही घेतलं असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट सायन्स हे नक्कीच माहिती असेल. तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आता रिव्हिजन करायचं आहे. काय करायचं आहे, रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. सेक्शन 5 सगळ्यात मोठा असणारा सेक्शन तो म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज किंवा नर्सिंग रिलेटेड नॉलेज. नर्सिंग रिलेटेड नॉलेज. पहिले तर अॅनाटॉमी फिजिओलॉजी, दुसरा आहे मायक्रोबायोलॉजी, तिसरा आहे सोशिओलॉजी, चौथं फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग, पाचवं फर्स्ट एड, पर्सनल हायजीन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट, कम्युनिकेबल डिसीज, इयर नोज अँड थ्रॉट, त्याचे डिसीज, ओंकोलॉजी, स्किन ओंकोलॉजी, नंतर मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, कम्प्युटर एज्युकेशन, मिडवायफरी अँड गायनेकोलॉजी नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड, पेडियाट्रिक नर्सिंग. तर हे आपले सब्जेक्ट आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारतात. आता बघूया आपण कुठल्या सब्जेक्टला किती किती मार्क्स असतात. बघा, मराठी मराठी इंग्लिश, जनरल नॉलेज आणि मेंटल ॲप्टिट्यूड किंवा हां, तर तर्क लावून द्यायचे जे असतात त्याच्यावरती आपल्याला किती 60 प्रश्न विचारले जातात आणि आपल्या सब्जेक्टवर किती विचारले जातात, 40 प्रश्न. पोस्ट स्पेसिफिक सब्जेक्ट म्हणजेच काय, आपला जो सब्जेक्ट आहे नर्सिंगचा त्याच्यावरती 40 प्रश्न विचारले जातात. असे एकूण किती प्रश्न असतात, 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न हा किती मार्काला असतो, या ठिकाणी आपण पेनचा कलर चेंज करून घेऊया जेणेकरून आपलं जे लिहिलेलं आहे ते क्लिअर दिसेल. इच एमसीक्यूज फॉर 2 मार्क्स. बरोबर. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. दुसरा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा तो म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग. कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे. टोटल किती एमसीक्यूज झाले, तर टोटल एमसीक्यूज झाले आपले 100. किती मार्कासाठी, तर 200 मार्कासाठी. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला असं धरून चला की 120च्या नियर बाय जर तुमचे मार्क आले तर समजून जायचे तुमची DHS मध्ये पोस्ट फायनल आहे, तुमचं सिलेक्शन पक्का आहे. ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला करून द्या सबस्क्राईब. व्हिडिओला जितके जास्त होऊ शकेल तितके जास्त हाईक करायचा प्रयत्न करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ करा शेअर. ठीक आहे. टिल देन विद्यार्थी मित्रांनो, टिल देन टेक केअर.